नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणुका झाल्या आणि बालेन शाह किंवा बालेंद्र शाह हे नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले। आता पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी निर्णयांचा धडाका लावला आणि त्यांनी देशातलं व्हीआयपी कल्चर संपवलं। पण त्यांनी डोळ्यात भरण्याजोगा आणखी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे त्यांनी त्यांच्या एका मंत्र्याला स्वित्झर्लंडच्या राजदूताकडे पाठवलं आणि आमच्या देशातल्या कोणकोणत्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे काळे पैसे हे तुमच्या देशातल्या बँकांमध्ये ठेवलेले आहेत याविषयीची माहिती तुम्ही आम्हाला द्या, अशी मागणी त्यांनी स्वित्झर्लंडच्या राजदूतांकडे केलेली आहे। आता 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी अशाच प्रकारचा एक शब्द भारताच्या लोकांना दिला होता आणि स्विस बँकांमधला काळा पैसा आम्ही भारतात आणू आणि 15-15 लाख रुपये प्रत्येक नागरिकाला देऊ असं मोदींनी सांगितलं होतं। पण भाजपची सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदींना त्यांनी दिलेल्या या शब्दाचा विसर पडला आणि विशेष म्हणजे भारताचे गृहमंत्री असलेल्या अमित शहानी ये तो चुनावी जुमला था असं म्हणून नरेंद्र मोदी खोटं बोललेत याची पावतीच दिली। पण बालेंद्र शहानी नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर स्विस बँकांमधला हा काळा पैसा नेपाळमध्ये परत आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला सुरुवात केली आणि ही गोष्ट भारतीय नागरिकांच्या आणि मोदी शहांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे।